देवा, माझ्या बाळाच्या प्रयत्नांना साथ दे रे. बाळा, कसा गेला पेपर? बरा गेलाय ग. बरा गेला का असतो? थर्ड अटेम्प्ट आहे, होईल ना सिलेक्शन? चल ग, किरकिर करू नको. आधीच खूप थकलोय, आता मस्त वेब सिरीज बघायची आहे. हे घे, देवाची आरती घे आणि प्रसाद खा. मला उशीर होतोय ग, आणि मला गोड पण नाही आवडत. प्रसादाला नाही म्हणून नाही. असे 600+ मार्क फिक्स आहेत. आता मला गव्हर्नमेंट सीट मिळवण्यासाठी तुझे स्वामी पण नाही आवडू शकत. I am not in danger, Skylar. I am the danger. A guy opens his door and gets shot. You think that of me? No. I am the one who knocks. नीट पेपर लीक मामले से जुड़ी बड़ी जानकारी सामने आई है. And what basis you have given the grace marks? Was there a provision of grace marks? नहीं, ऐसा कोई provision उनकी बुकलेट में नहीं है. उनकी बुकलेट में लिखा है किसी सेंटर पे टाइम देने एक्स्ट्रा या टेस्ट करा. There is no provision of giving grace marks और इसी ने दिया. अब दिया सुप्रीम कोर्ट में आज सुबह से सुनवाई शुरू हुई थी और अभी 4 बजे तक चली है. वो सारे के सारे हमने कोर्ट के सामने रखे हैं. सुनवाई के बाद काय झालं बाळा? टेन्शनमध्ये काय आहेस? आई, मला गव्हर्नमेंट MBBS सीट नाही मिळू शकत. अजून एक वर्ष रिपीट कर ना. आणि हे लोक पुन्हा पेपर लीक नाही करणार याची काय गॅरंटी? तू मला प्रायव्हेटला ॲडमिशन घेऊन दे. आपली प्रायव्हेट कॉलेजची परिस्थिती नाही आहे. तू BMS कर की. राहू दे, त्यापेक्षा मी शेतीच करतो. एवढीच जर का पोझिशनची काळजी होती मग करायचा ना अभ्यास आणि काढायचे ना 650 मार्क. थर्ड लिस्ट MBBS स्टेट कोटा. स्वराज पाटील. कोणतं कॉलेज मिळालं मॅम? अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर. कुठं? मेन सिटीमध्ये आहे का? नाही अक्कलकोटला आपल्या स्वामी महाराजांचं मंदिर आहे ना, तिकडे जर नाही जात प्रैक्टिकल एग्जाम में बिना कुछ करें पास होने के टॉप 3 हैक नंबर 1. प्रैक्टिकल एग्जाम के एक दिन पहले कुछ. Sometimes I wonder, will God ever forgive us for what we've done to each other? Then I look around and I realize God left this place a long time ago. सर
कसं जबान करणार आहेस की तू? हॉस्पिटलमधले पेशंट सोडून तुझा व्हायवा घ्यायला आलोय मी. कसा डॉक्टर बनणार आहेस तू? बरं जाऊ दे, नॉर्मल बीपीची रेंज तर सांग. अवघड आहे तुझं, जरूर आहे ना. हे घे लाडू खा. तुला खायला घातलेल्या हातांना तरी तू नाही चावणार. कुठे एकीकडे 10-12 तास अभ्यास करायचे आणि आता 2 तासही अभ्यास करावा असं वाटत. मला माहीत आहे माझा ग्रास्पिंग पॉवर कमी आहे. मला सोप्या गोष्टी समजायलाही खूप वेळ लागतो. नंतर मागची 2 वर्ष फक्त एकांतात बसून अभ्यासच केला. पण त्या एकांतात माझ्या जीवनातील बाकी सगळं हरवलं. ना मला सिंगिंग येतो, ना मला डान्स येतो, ना स्पोर्ट्स खेळता येतो, ना माझी दुसरी कोणती हॉबी आहे. कसलं तरी एकटे पण अंगावर पडलं. इतकं की मला नवीन लोकांशी नीट बोलताही येत नाही. बोलता बोलता नकळत मी कित्येक लोकांची मनं दुखावून जातो. इथं मी असलो काय नसलो काय कुणाला काही फरक पडत नाही. इथं मी फक्त एक आकडा आहे, एक ID कार्ड, स्वतःच्या सावलीसारखा असूनही नसलेला. आणि काल काय बघलं त्या मूवीमध्ये डायलॉग होता, इन द एंड यू विल ऑलवेज बी अलोन, मेन लाईक अस कॅन नेव्हर बी लव्ड. बरोबर आहे, मीच आहे तो अनडिझर्विंग ऑफ लव्ह. ओव्हर थिंकिंग करणं हाही माझा रुटीनच झाला. उद्या माझ्यासोबत काय खराब होणार हे मला आधीच माहीत असतं. कधी कधी लोकांकडे बघतो आणि त्यांच्यामध्ये आवडण्यासारखी एकही गोष्ट मला सापडत नाही. मला खरंच कळत नाही आहे का मी इथं काय. एक वेळ होता जेव्हा लोक माझ्यावर भरोसा ठेवायचे. मी काही झालं तरी हार मानत नव्हतो. माझं ते आत्मविश्वास रूप हे आता फक्त आठवणीतच उरलंय. आणि दुसरीकडे न्यूज उघडलं तर काय दिसतं? पलगमसारखे आतंकवादी हल्ले, निष्पाप लोकांची बळी, हिंसा, अत्याचार, आत्महत्या, भ्रष्टाचार, रिकमेंडेशन, डोनेशन, डॉमिनेशन, घुसखोरी, सगळीकडे अंधारच पसरलेला आहे. आणि काय माहीत, जर तो लीक झालेला नीटचा पेपर माझ्या हाती आला असता तर त्याचा वापर न करता मी इमानदारीनं पेपर लिहिला असता का? आणि आई म्हणते की देव वरून सगळं बघतो, तो कुणावरही अन्याय होऊ देत नाही. पण हा एवढा पसरलेला अंधार बघून मला तर नाही वाटत की देव अस्तित्वात पण आहे. हमारा प्रसाद है, हमारा पाप है. जाने जान भगवान जानता है मेरे प्यार से शैतान भागता है. मेरी पेन की लकीर से ब्रह्मांड नापता है, लेकिन लिखता नहीं हूँ क्योंकि हाथ कांपता है. ये वाला फिर, ये वाला है चीयर्स टू मैं बुरे दिन, ये वाला है चीयर्स टू मैं बुरी रात, ये वाला है हा सुविधा 7 वाजता तिकडे जाते. சொல்லாமல் ஏங்க ஏங்க அழுகை வந்தது. எந்த சோகம் உன்னை தாக்கும் என்றெண்ணும் போது வந்த அழுகை நின்றது. மனிதர் உணர்ந்து கொள்ள இது மனித காதல் அல்ல, அதையும் தாண்டி புனிதமானது. அபிராமியே தாலாட்டும் சாமியே நான் தானே தெரியுமா?
तुला कुठला ड्रग दिला फर्स्ट इयर पास आहेस का? नॉर्मल बीपी रेंज माहिती तुला? चुकीचा ड्रग घेऊन पेशंटचा जीव धोक्यात घालायला असतो. काय केलं तुला पुढं? तुझं नाव काय? माझा बाप कोणी माहिती आहे का तुला? कोण आहे तुझं बाप? नितीश रेड्डी, रेड्डी फाउंडेशन. म्हणलं होतं यात नको पडायला. बघा काय झालं. वाचेल ना पेपर? सर मला 10 वर्ष झाले मी पेपर लीक करतोय. पेपर तर तोच आहे. शेवटी तुमचा भैया अभ्यास करीत असतो पुढे. करशील ना भैया? कसं आहे सर, माणसाची किंमत आहे त्याच्या बँक बॅलन्सनी कळते, माणुसकीने नाही. शेवटी जगातलं एकच सत्य आहे, तो आहे पैसा. Enzymes are biocatalysts which accelerate the rate of reaction without being consumed in process. They are colloidal, metabolite, protein in nature and specific in action.